नमस्कार, मी विनोद रायकर. मी आता खिरेश्वर गावामध्ये आहे आणि ह्या सर्व आजीबाई, खरं तर मगाशी मी एक शूटिंग घेतली. ह्या सर्व आजीबाई हा गवताचा भारा डोक्यावरती घेऊन निघाल्या होत्या आणि त्यांच्याशी मी बोललो, परंतु व्यवस्थित काही बोलता आलं नाही मला. पुन्हा मला ते भेटलेले आहेत आणि हा गवताचा भारा आहे. नक्की या गवतापासून ते काय बनवणार आहेत बरं, त्यांनाच विचारूयात. आजी, काय बनवणार आहेत या गवतापासून? झाडू. अशी भुई झाड आहे. घर झाडायला घर हा हा. आता हे बनवायचं कसं बरं, काय आता? बांधायची आणि झाडायचं असं अशी बांधायची ते वाळत घालायचे. रशीना बांधायची आणि मग झाडायचं असं. आता जोडायचं बिडायचं असं ना अजून काय? भिजवायचं, फक्त बांधायचं आणि झाडू आपलं घरदार झाड आहे. हा हा. बरं, कुठून आणलंय? आणि तिकडून ते तिकडून आणलाय खुबीच्या शिवारातून. खोबीमधून? हा कुठं उगतं बरं काय? म्हणजे वावरात बांधांवरती वगैरे कुठं? नाही नाही जमिनीमध्ये जमिनीतून गुरं खात्यात हे गावात बा. असं आहे काय? याचं नाव काय सांगता येईल का? तेच नाव ना मग रे रे आम्ही म्हणतो आता कंदारी. कंधारी गावात. कंदारी गाव. तर हे जे गवत आहे ते कंधारी गवत आहे असं आजीबाई म्हणतात. आणि हे गवत आता घरामध्ये झाडू, गारू करून झाडू वापरायचे. आता हे जे आहे गवत, तर हे घरामध्ये झाडू मारण्यासाठी उपयोगी होणार आहे आणि आजीबाईंनी तिकडून जंगलातून आणलेलं आहे. असं हे कंधारी गावात असं याचं नाव आहे असं आजीबाई म्हणतात. आजीबाई, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव फसाबाई. राहणार खिरेश्वर? हा नाही, गवारवाडी. गावारवाडीचे आहेत का? हा एवढी गवारवाडच्या एवढी. सगळे गावारवाडीचे आहेत? हा आखी गवारवाडी. अरे वा वा.